मेटल सो या वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं. आता आपण मेटल्स नॉन मेटल्सचा एक नवीन लेक्चर्स कडे जात आहोत आणि त्याच्या आणि मेटलॉइड्स पासून आपण चालू करणार आहोत. सो व्हॉट इज मेटलॉइड्स that we are going to see. So see, what is metalloids? The some elements such as the arsenic, that is As, silicon, Si, and then we have germanium, that is Ge, and then again the antimony Sb. So have the properties which are immediate between the metals and the non-metals. Such elements are called the metalloids. म्हणजे बघा हे जे पदार्थ आहेत म्हणजे metalloids म्हणजे काय की they are not good we can say we can see the whole properties, so all the properties of metal in that and as well as the non metal in that. म्हणजे त्यांच्यामध्ये दोघेही प्रकारचे प्रॉपर्टीज असतात. म्हणजे मेटलचे पण काही प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये आहेत आणि नॉन मेटलचे पण काही प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये आहेत. सो विच आर दे टू सी द सिलिकॉन्स आहेत, नंतर जर्मेनियम आहेत, देन सॉरी अँटोमोनी आहे, नंतर प्लस आर्सेनिक आहे. दीज आर सम मेटल्स की जे which have or which are intermediated between the metals and non-metals, and such elements are called the metalloids. So see, this is the thing. आता नेक्स्ट आपण बघूया द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. आता आपण लास्टच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितले होते. तर आता आपण केमिकल प्रॉपर्टीज त्यांचे बघणार आहोत. तो बघा सर्वात पहिले केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स, राईट. तो बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो बघा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं दॅट वी विल सी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय तर बघा आय विल टेल यू की सी इफ वी टॉक अबाउट अन ॲटम म्हणजे एखादा ॲटम बद्दल जेव्हा आपण बोलतो की सी ॲटम मध्ये आपल्याला 3 पार्ट्स आपल्याला मेनली दिसतात, राईट. सो विच आर दे जस्ट टेल मी विच आर द पार्ट्स ऑफ द ॲटम. एखाद्या सूक्ष्म कणाचा किती प्रकार असतात बरं, ॲटमचे किती प्रकार असतात सांगा बरं. प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला सापडतं ते मला सांगा. सांगा व्हॉट वी गेट इन ॲटम्स. एनीवन यू गाइस कॅन टेल. शिवम, यश, मयुरी, प्रगती. व्हॉट वी हॅव इन ॲटम सर्वात पहिले बेसिकली सर्वात खाली आपल्याला काय भेटतं बरं तर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. सो हाऊ द ॲक्च्युअली ॲटम लुक लाईक तर बघा ते आपण सर्वात पहिले बघूया. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्यमंडळ. सूर्यमंडळ आपण बघूया किंवा आपला जो सौरमंडळ आहे त्याच्यामध्ये कशी कशी स्थिती आहे बघा. सूर्य सर्वात मध्ये आहे, नंतर त्याच्या बाजूला मर्क्युरी, त्याच्यानंतर व्हेनस, त्याच्यानंतर आपण बघू शकतो अर्थ. तर हे कसं एक प्लॅनेट्स आहे. मग त्याच्यानंतर सॅटर्न, नंतर ज्युपिटर असे काही मोठे असे पट्टे किंवा गोलामध्ये फिरणारे आपल्याला तसे आढळून येतात. काय आढळून येतात? प्लॅनेट्स आढळून येतात अर्थच्या सॉरी सनच्या अवतीभोवती फिरताना. सो दिस इज हाऊ आणि अशाच प्रकारचं स्ट्रक्चर ॲटमचं सुद्धा असतं. अशाच प्रकारचं स्ट्रक्चर ॲटमचं सुद्धा असतं. तर बघा ॲटम्समध्ये आपण बोलतो सर्वात पहिले न्यूट्रॉन अँड प्रोटॉन एक खाली मध्यस्थितीला आपल्याला दिसतो. थांबा मी जरा एन अँड पी जरा मोठ्या प्रमाणात लिहितो. ओके लेट मी सी बिग स्पेस. हां सी. आता इथं मोठी जागा आहे तर मोठ्या जागेमध्ये दाखवतो. तर बघा सर्वात प्रथम आपण बघू शकतो सर्वात इथे एक मोठा गोळा असतो. आपण ॲटमची गोष्ट करतो आता. आपण कशाची गोष्ट करतोय? ॲटम. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. हे लक्षात ठेवा. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स आणि त्याबद्दल म्हणजे प्रत्येक एका गोष्टीचा सर्वात छोट्यात छोटा सूक्ष्म कणाला आपण ॲटम असं म्हणतो. ATOM. काय म्हणतो आपण त्याला? ATOM. So this is atom. Okay. So this is atom. So बघा हा atom is the smallest particle of the substance आहे. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? त्या केमिकल कॉन्फिगरेशन बघण्याच्या आधी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम जाणून घेणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर बघा सर्वात पहिले इथं कोण असतं कोण सांगू शकतो? सो देअर वी हॅव द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ओव्हर हिअर आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर हे इलेक्ट्रॉन्स जसं आपण बोललो होतो की आपलं सूर्यमंडल म्हणजे काय की आपलं सोलार सिस्टम. हाऊ इज अवर सोलार सिस्टम? इज एव्हरी प्लॅनेट्स आर इन दी सेम लाईन म्हणजे सगळे प्लॅनेट्स एकाच No, sir. लाईन नो राईट. सो दे हॅव देअर ओन लाईन. सो दे हॅव देअर ओन पाथ. त्याचप्रमाणे सम इलेक्ट्रॉन्स हॅव देअर ओन पाथ. सो सी सम इलेक्ट्रॉन्स हॅव देअर ओन पाथ. फॉर एक्झाम्पल आपण बघूया जर या लाईनमध्ये जर दोनच इलेक्ट्रॉन असतील तर नेक्स्ट लाईन मध्ये आपल्याला मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स किंवा लेस दॅन 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला तिथं दिसू शकतात. परंतु म्हणजे दिसू शकतात. तर दिस इज द थिंग. त्याच्यानंतर आपण पुन्हा अजून एक दुसऱ्या लाईनमध्ये गेलो तर तिथं थोडा वेगळा कॉन्फिगरेशन आहे. आय मीन नॉट कॉन्फिगरेशन वेगळे इलेक्ट्रॉन्सचे नंबर आपल्याला दिसतील. पुन्हा आपण बघू शकतो की त्याचे वेगळे इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसू शकते. तर दिस इज द स्ट्रक्चर. अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर ॲटमचा असतो हे लक्षात ठेवा. दिस इज द सिम्पलेस्ट वे. आपण ह्याला
जर आपल्या सोलार सिस्टम बद्दल किंवा सूर्यमंडल बद्दल जर आपण कम्पेअर केलं तर इट इज इझी टू अंडरस्टँड. सी, द सन इज बिटवीन अँड द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग. द sun is in between and the planets are revolving around this sun. So these are the even if it is the structure of the solar system, but we can compare this with the structure of the atom. We can compare this with the structure of the atom. So this is the thing. So if we called a sun as a proton and neutron, and then other the planets we can called as the electron. फक्त याच्यामध्ये डिफरन्सेस हेच आहे की सूर्यमंडलमध्ये प्रत्येक एका पाथमध्ये फक्त आपल्याला एकच प्लॅनेट दिसतो, परंतु परंतु ॲटम्स मध्ये आपल्याला वन वन किंवा टू किंवा मोर दॅन दॅट अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसून पडतात. म्हणजे कधी कधी एकही इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतो, कधी कधी दोन्ही इलेक्ट्रॉन दिसतात किंवा 4, 5, 15, 16 जे काय त्याचं कॉन्फिगरेशन आहे त्या एलिमेंटचं त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. सो दिस इज द थिंग. हा तुम्हाला कळायला असावं, राईट? कळालं सगळ्यांना व्हॉट वी आय सेड अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सो दिस Yes, sir. गुड. सो दिस यू हॅव टू कीप इन युअर माइंड. तर हे तुम्हाला एक लक्षात राहायला हवं. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट थिंग काय 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 आपल्याला आहे. तो बघा. सो बोलायचं तात्पर्य आहे की ते सगळं सांगायचं तात्पर्य आहे की राईट नाव वी आर गोइंग फॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे कोणत्या इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स सोडून जो बाहेरचा जो वेग आहे किंवा बाहेरचा जो इलेक्ट्रॉन जो फिरत आहे त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. कारण बेसिकली कसं असतं बघा. Basically, for example, if I tell you, baga, for example, if I tell you, let me see the empty space. Okay, here is the empty space. Here only we will talk about. So, if suppose there are the two atoms, if suppose there are the two atoms, आणि ह्या atoms मध्ये आपण बघू शकतो की सी ह्याच्याकडे 3 atoms आहेत, 3 इलेक्ट्रॉन्स या atom कडे 3 इलेक्ट्रॉन्स आहे आणि ह्या atom कडे if suppose इफ सपोज या एलिमेंटकडे 4 ॲटम्स आहेत. 4 ॲटम्स आहेत. याच्याकडे 4 ॲटम्स आहेत. ह्याच्याकडे किती ॲटम्स आहेत? 4 ॲटम्स आहे आणि याच्याकडे 3 ॲटम्स आहे. तर हे 3 ॲटम्स कसे ॲडजस्ट झालेले आहेत तो बघा. एक तुम्हाला एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जो पण पहिला जो रस्ता असतो म्हणजे मर्क्युरीच्या जागेवर मी सोलार सिस्टम बद्दल बार ह्याच्यासाठी कम्पेअर करतोय कारण ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. मी सुद्धा तसंच लक्षात ठेवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला तो एक सिम्पलेस्ट वे तुम्हाला सांगत आहे. तर बघा इफ वी टॉक अबाउट द इलेक्ट्रॉन्स म्हणजे मर्क्युरीच्या जागेवर म्हणजेच कोणता पहिला सर्कल. ओके. तर पहिल्या सर्कलला 2 इलेक्ट्रॉन्स असतात. हे लक्षात ठेवा. पहिल्या सर्कलला 2 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे हे आपण काय करतोय आता आपण डिवायडेशन करतोय, इलेक्ट्रॉनचे डिवायडेशन करतोय, राईट? सो दिस इज द थिंग. आता ह्याच्यात जर आपण 3 बोललो तर 3 मधला हा एक जो उरलेला इलेक्ट्रॉन इथं असतो आणि उरलेला जे 2 इलेक्ट्रॉन असतात ते इथं असतात. तर बघा ह्याच्यामध्ये पॉवर कोणाची जास्त असेल तुम्हीच सांगा. कोणाची पॉवर जास्त असेल? या इलेक्ट्रॉनची जास्त असेल का या इलेक्ट्रॉनची जास्त असेल पॉवर? यू जस्ट टेल मी. Who have the more power? The 4 or the 3? Who will have the more power? Sir, 4. एक्झॅक्टली. द 4 विल हॅव द मोर पॉवर. मग तो काय करतो? तो 4 आपला ह्याचा जो एकटा जो पडलेला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला ऍब्झॉर्ब करून घेतो आणि आपल्या शैलीमध्ये ऍड करतो आणि ह्यांचा जो बाहेरचा जो आउटर रेंज आहे तो गायब होऊन जातो. म्हणजे हे काय राहतात हे 3चे हे भलेही हे 3चे हे 2 होतात आणि हे जे 4चे आहेत ते काय बनतात? 4 + 1 = 5. तर हे 5 मध्ये कन्वर्ट होतात. तर दिस इज दी मेन अँड अशा प्रकारे केमिकल रिॲक्शन घडत असतात. तर लक्षात ठेवा केमिकल रिॲक्शन घडणे म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण ॲटम्स मध्ये एक्सचेंजिंग होणे म्हणजेच आपण केमिकल रिॲक्शन्स आपण बोलू शकतो. तर दिस इज द थिंग. सो हे बोलण्याचं तात्पर्य आहे की कारण आता जसं जसं खाली जाऊ ते न्यूमरिक्स ते तुम्हाला दिसतात आहे त्या न्यूमरिक्स थ्रू आपण त्यांचं कॉन्फिगरेशन करणार आहोत. न्यूमरिक्स आपल्याला करण्यामध्ये समजण्यामध्ये आपल्याला ते हेल्प होणार आहे. तो सी. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की 3 and 4 राईट. आता आपण बघूया नेक्स्ट व्हॉट वी हॅव. तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅज बीन इज द बेसिक ऑफ द केमिकल बिहेवियर ऑफ द एलिमेंट. द मेजॉरिटी ऑफ द मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. तर बघा आउटरमोस्ट सेल मध्ये किती असतात? 3 इलेक्ट्रॉन्स असतात. तर बघा म्हणून काय झालं 3 इलेक्ट्रॉन असतात म्हणून काय केलं की जे 4 इलेक्ट्रॉन्स वाला जो ॲटम होता त्याने 3 इलेक्ट्रॉन्स वाला ॲटम कडून एक ॲटम
अब्झॉर्ब करून घेतला, आपल्याकडे खेचून घेतला आणि तो काय झाला 5 झाला. 5 झाला म्हणजे त्याने काय केलं, आपला जो आउटर मोस्ट जो इलेक्ट्रॉनचा लेयर आहे, तो त्याने कंप्लीट करून घेतला. ठीक आहे. तर बघा 2 आता मला तुम्ही सांगा सिंपल टर्म आहे, की 2 आता एकाकडे आपण रस्सी खेच आपण खेचतोय. रस्सी खेच आपण खेळतोय आणि एकाकडे एकच माणूस आहे आणि एकाकडे एका वेळेला 2 माणूस आहे. तर मला सांगा कोणाची ताकद जास्त असेल? 2 माणसाची का एका माणसाची? हू विल हैव द मोर पॉवर? द सर मॅन ऑफ सर दो बरोबर 2 आदमी की ना, तर बरं त्याच द सेम वे मग 2 आदमी काय करणार त्याला त्या सकट ती रस्सी सुद्धा आपल्याकडे खेचून घेणार. म्हणजे रस्सी उडीच्या गेममध्ये बोलतात. त्याच प्रकारचा गेम किंवा तशाच प्रकारे आपण जर कंपेअर केलं, सो दिस इज द बिहेवियर ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स. मग ते काय करतात, तर जसं आपण बघितलं होतं की जो आता मी फक्त आउटर मोस्टच काढतो हां. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये फक्त आउटर मोस्ट लेयरमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन ज्याचा होता, त्याने त्याचा जो एक इलेक्ट्रॉन कोणी केला ऑब्झर्व्ह केला, की ज्याचे 2 ॲटम्स किंवा 2 इलेक्ट्रॉन जे बाहेर होते, त्याने काय केलं, ह्यांचा जो एक होता तो आपल्याकडे घेतला आणि आपला जो आउटर मोस्ट सर्कल आहे तो कंप्लीट करून घेतला आणि दे बिकम्स द कंप्लीट त्याने आपली जी आउटर मार्जिन आहे ती कंप्लीट करून घेतली, राइट? सो दिस इज द थिंग. आता तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे. ओके, एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, की दॅट इज की जर तसं घेतलं तर बघा, हा मी जो एक एटम दाखवला त्याच्यामध्ये काय सिंपल सिनेरिओज असतात. हा जो एटम्स मधला जो पहिला लेयर असतो, त्याला मी 2 एटम बोललो आणि जो थर्ड लेयरमध्ये आहे, त्या सेकंड लेयरमध्ये सॉरी 1 एटम बोललो आणि ह्याने तर म्हणजे जो दुसरा रेंज आहे, म्हणजे दुसरा जो एटम होता, त्याने तर आपला इलेक्ट्रॉनिक्सचा जो लेयर आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा जो हे आहे पट्टा, तो त्याने तर कंप्लीट करून घेतला. कसा ह्याच्याकडून एक एटम घेऊन, बरोबर. परंतु आपल्याला प्रश्न हा पडला पाहिजे, जर आउटर मोस्ट एटममध्ये 3 एटम आपल्याला लागतात, तर मग हा तरी सुद्धा इन्कम्प्लीट असला पाहिजे ना, की कंप्लीट झाला असला पाहिजे? सांगा बरं? बघा, मी पुन्हा एकदा क्वेशन रिपीट करतो. बघा, पुन्हा एकदा क्वेशन रिपीट करतो. व्यवस्थित बघा, फिगरकडे व्यवस्थित बघा. पिक्चर मी ड्रॉ करतोय, त्याच्याकडे व्यवस्थित बघा. आता हा बघा, हा एक काय आहे? हा प्रोटॉन एंड न्यूट्रॉन. प्रोटॉन एंड न्यूट्रॉन आहे, राइट? त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बाजूला 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचे कोणते चार्ज असतात? मायनस चार्ज असतात, ठीक आहे? आणि ह्याच्या बाहेर पुन्हा एकदा एक लेयर आहे. एक इलेक्ट्रॉन आहे, राइट? एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन कोणी ॲब्झॉर्ब केला? दुसरा जो 4 इलेक्ट्रॉन वाला जो हे होता एटम, त्याने हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कंप्लीट केला आणि त्याने त्याचे सर्कल कंप्लीट करून घेतलं. 3 ह्याचे कशाचे? 3 इलेक्ट्रॉनचे सर्कल आपल्याला बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? नीट बघा. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? द मेजॉरिटी ऑफ द मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट. तर 3 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट म्हणजे काय ह्याचं व्हॉट इस द मीनिंग? द मीनिंग इज की आउटर मोस्ट म्हणजे बाहेरचा जो पण लेयर असेल सर्वात जास्त बाहेरचा, नीट बघा सर्वात जास्त बाहेरचा लेयर हा किती इलेक्ट्रॉन्सचा असला पाहिजे? तर 3 इलेक्ट्रॉन्सचा असला पाहिजे. म्हणजे तो कंप्लीट एटम असं आपण म्हणू शकतो, राइट? इफ इट इज जर असं आहे, तर मग मला एक सांगा तुम्ही सगळ्यांनी, की आपण हा एक इलेक्ट्रॉन तर लूज केलेला आहे, राइट? तरी सुद्धा हा कंप्लीट एटम आहे का नाही आहे मला सांगा. तर हा जो एटम आहे, हा कंप्लीट आहे का नाही आहे? जस्ट टेल मी. इज इट कंप्लीट और नॉट? बिकॉज वी बघा पुन्हा एकदा विचार करा. बिकॉज वी नीड 3 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट द आउटरमोस्ट सेल. बघा 3 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट द आउटरमोस्ट सेल. बट स्टिल तर मला सांगा ह्याचा जो आउटरमोस्ट सेल आहे कंप्लीट आहे का नाही आहे? इज इट कंप्लीट और नॉट? नाहीये. नो सर. गुड. सो यू आर सेइंग इट इज नॉट कंप्लीट. बट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, इव्हन इट इज सो, भले तो ती टर्म आहे, परंतु एक लक्षात ठेवा, की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंतर जो कोणता आउटर मोस्ट रेंज येईल, फर्स्ट वाला जो लेयर येईल, त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन नसतात किंवा एकही इलेक्ट्रॉन तिथे नसतो. तिथं फक्त किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आता ह्याचं एक्झाम्पल कसं? ह्याचा एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी बघा इथं आपण बघूया मेटल्स Na, Mg, अॅल्युमिनियम दॅट इज मॅग्नेशियम, सोडियम अँड अॅल्युमिनियम. त्यांचे ॲटॉमिक नंबर काय आहे? 11, 12, 13 आणि बघा ह्यांची जी पहिली लेयर आहे, पहिली लेयर आता हे आपण काय हे कसं स्पेसिफाय करतो माहिती आहे का? तर बघा
if electrons have the see, just give me a minute. If electron have the 5 आता त्याचा जो atomic number जर 5 असेल तर बघा आता त्याचं कसं आपण ऑब्झर्व करणार तर एक मधला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्याला मी फक्त प्लसनी आयडेंटिफाय करेल तर ह्याच्यामध्ये 2 लेअर असतात पहिला जो असतो ना पहिला जो आहे म्हणजे मर्क्युरीच्या जागी म्हणजे कोणाच्या जागी मर्क्युरी म्हणजे बुध ग्रहाच्या जागी नेहमी 2 ॲटम असतात आणि बाहेर असलेले जे काही लेअर असतात म्हणजे शुक्रच्या जागी किती लेअर असले पाहिजे 3 म्हणजे म्हणजे त्याच्या जागी 8 पण असतात 3 पण असतात म्हणजे एक आमचं गिव्हिंग एक्झाम्पल म्हणजे जर 5 इलेक्ट्रॉन असेल तर त्याचं असं कॉन्फिगरेशन असतं आणि त्याचं अशा प्रकारचं स्टेटस असेल तर आपण त्याला कसं लिहिणार आपण 5 लिहिणार का तर नाही त्याला जेव्हा पण आपण इलेक्ट्रॉनचे नंबर दाखवताना आपण 5 लिहिणार का द आन्सर इज नो आपण त्याला कसं दाखवणार आपण त्याला 2 and 3 अशा प्रकारे आपण दाखवणार त्याला कसं दाखवणार आपण 2 and 3 दिस इज द वे वी विल शो दॅट इलेक्ट्रॉन्स नंबर म्हणजे आपण इलेक्ट्रॉन्स नंबरचा अशा प्रकारे आपण ते शो करणार आहे तर दिस इज द वे तर अशाच प्रकारे आता मला तुम्ही सांगा की आता हा 2 8 and 1 तर 2 8 and 1 ह्याच्या मिनिंग काय ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉनिक्स लेअर असतील किंवा किती इलेक्ट्रॉनिक्स हे असतील राऊंड असतील सांगा बरं मला who can tell me how many layers are there so there are मी एखादा एक्झाम्पल सांगतो 3. गुड so there are 3 ओके मला हे पण सांगा की तुम्ही त्याचा आउटर मोस्ट कम्प्लीट आहे की नाही तर देर आर 3 ओके सो पहिला जो लेअर आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत दुसरा जो लेअर आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिसरा जो लेअर आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर ओनली 1 इलेक्ट्रॉन्स आहे तर हे कोणाचं आपण बोलत आहोत आता आपण सोडियमचं बोलत आहोत तर दॅट इज Na फॉर सोडियम सो दिस इज द थिंग सो बघा ह्याच्यामध्ये आपण बघतो 2 8 and 1 आता ह्याच्यामध्ये सांगा तर या म्हणजे लाईक सोडियम मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम यांच्यामध्ये कोणता कोणत्या ॲटमचा आउटरमोस्ट जो लेयर आहे किंवा आउटरमोस्ट जो सेल आहे तो कम्प्लीट आहे कोणत्या ॲटमचा 1चा आहे 2चा आहे का 3चा आहे कोणता ॲटम कम्प्लीट ॲटम आपण बोलू शकतो सांगा हू कॅन tell me Shivam just we say कि how many atoms we need to complete the outermost cell 3 electrons we need to complete the outermost cell how many electrons we need 3 electrons so who have the 3 electrons in their outermost cell the outermost cell मध्ये कोणाकडे 3 electrons Aluminium. ग्रेट ग्रेट सो कोणाकडे आहे तर आपल्याकडे फक्त आणि फक्त अल्युमिनियम कडे आहे म्हणून अल्युमिनियमचा कम्प्लीट आपण झालेला आपण बघू शकतो राईट सो दिस इज द थिंग तो एक लक्षात ठेवा की कधी पण जो आउटरमोस्ट लेअर वरती जे काही नंबर्स असतील त्यानुसार आपण बघू शकतो की ॲटमचा नंबर तो बघा तो नीट लक्षात ठेवा आता ह्याच्याकडे किती ॲटॉमिक नंबर आहे यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11 ला त्यांनी कसं सेपरेट केलेलं 11 12 आणि 13 बघा 2 and 8 कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फर्स्ट जो लेअर असतो त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतात फक्त आणि फक्त 2 आणि जो काही बाहेरचा असतो जो आउटर मोस्ट असतो भलेही तो चौथा लेअर असो तिसरा लेअर असो का 5वा लेअर असो त्याच्यामध्ये किती असतात तर 3 आपल्याला दिसून येतात किती असतात तिथं 3 असतात जेव्हाच आपण त्याला कम्प्लीट ॲटम असं म्हणू शकतो तर बघा दिस इज द थिंग अशा प्रकारे आपण बघू शकतो की 2 8 आपण कॉमन बघू शकतो कारण दे हॅव द 11 12 and 13 तर बघा याच्यामध्ये पहिल्या लेअर मध्ये आपल्याला 2 दिसतात सेकंड लेअर मध्ये 8 दिसतात 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड लेअर मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आपण बघू शकतो अँड सेम ॲज इट इज इथं 2 electrons 8 electrons and again 2 electrons because the number is 12 आणि ह्याच्यामध्ये 2 electrons 8 electrons and the third layer आहे त्याच्यामध्ये 3 electrons because the number is 13 तर बघा त्याप्रमाणे ॲटॉमिक नंबर मध्ये जे असतात ॲटॉमिक नंबर नुसार आपण ते बघू शकतो ठीक आहे इज दॅट क्लिअर टू यू गाईज एव्हरीवन Yes, sir. गुड Yes, sir. ओके गुड सो दिस इज द थिंग आता आपण बघूया की पुढचे रिएक्शन्स काय असतील ते alright so this is the formation of ions so ions means what either metals have the tendency to lose their valence electrons to form the positive charge ions so this is called as the cations or we can say the cations so बघा ज्या वेळेस बघा फॉर एक्झाम्पल आता बघा आपण पुन्हा कोणाकडे येणार आहोत
पुन्हा आपण ते आपले 3 आणि 4 यांच्याकडे आपण येणार आहोत. तर बघा ह्याच्याकडे जो आउटर मोस्ट होता त्याच्याकडे एकच होता बरोबर, एक इलेक्ट्रॉन होता आणि ह्याने काय केलं, ह्याने आपल्याकडून म्हणजे ए ॲटम कडून बी वाल्याने एक इलेक्ट्रॉन घेतला. तर मला सांगा ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोण झाला असेल? ए झाला असेल का बी झाला असेल? Who will become the negative? A or B? Tell me. सर क्वेश्चन वापस रिपीट करो ना. Okay, no problem. I will ask you again. So see, आपला जो A ॲटम होता, A ॲटमचे किती ॲटॉमिक नंबर आहे? 3. 3 म्हणजेच कोणते? तर त्याच्या आउटर मोस्ट मध्ये फक्त एक शेल आहे. कारण त्याच्या अंदर मध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर? त्याच्या अंदर मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. आणि त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? तर दीज आर दी 1. आणि बी ॲटम मध्ये ओके, परत एकदा बघा, बी ॲटम मध्ये काय? त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. तर आपल्या बी आणि ह्याचा नंबर काय होता? ह्याचा 3 होता आणि ह्याचा काय होता? 4 होता. तर ह्याने आपला जो आउटर मोस्ट शेल आहे, बघा नीट परत लक्षात द्या, आपला आउटर मोस्ट शेल आहे कंप्लीट करण्यासाठी हा जो एक इलेक्ट्रॉन होता, आता हा बघा ह्याचा सिनारिओ कसा आहे? ह्याच्यात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, ह्याचा सिनारिओ कसा आहे, की जो प्रोटॉन आहे म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो सुद्धा इथे 3 आहे. ए मध्ये ए मध्ये म्हणजे 3 मध्ये पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा 3 आहे आणि निगेटिव्ह चार्ज सुद्धा 3 आहे. आणि ह्याच्यामध्ये 4 ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज हे 4 आहेत आणि निगेटिव्ह चार्ज हे सुद्धा 4 आहेत. ओके. हे नीट लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज हे सुद्धा 4 आहेत. आता काय झालंय ए ॲटमने नीट बघा. ए ॲटमने काय केलंय? ए ॲटमने जो आउटर मोस्ट शेल आहे, ओके. ए ॲटमने जो आउटर मोस्ट शेल आहे, त्या आउटर मोस्ट शेलचा एक ॲटम लूज केला. ए ॲटम जो निगेटिव्ह वाला ॲटम आहे, तो काय केला? लूज केला. म्हणजे तो हरला. त्याने सोडून दिला त्याला आणि या जो 4 वाला आहे याने तो घेतला आणि आता कॉन्फिगरेशन काय झालंय? आता बघा, ए ॲटम आपण सोडून देऊया. कारण ए ॲटम सोडून द्या म्हणजे मी इथे थोडं ड्रॉ करतो साइडला. ए ॲटम, दिस इज आणि दिस अँड दिस. म्हणजे ह्याच्याकडे किती राहिले फक्त आता मला सांगा. जर त्याने एक ॲटम त्यांनी हरवला तर ह्याच्याकडे 3 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह झाले. बरोबर? त्याच्याकडे 3 पॉझिटिव्ह अँड 2 निगेटिव्ह झाले. बरोबर? 2 निगेटिव्ह कारण एकच सेल त्याच्याकडे बाकी आहे. परंतु ह्याच्याकडे आउटर मोस्ट सेल कंप्लीट झाल्यामुळे ह्याचा नंबर काय झाला बरं? ह्याचा नंबर झाला 4 पॉझिटिव्ह अँड 5 निगेटिव्ह म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स अँड 4 प्रोटॉन्स. तर ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोणाला झालाय? ए ला झालाय का बी ला झालाय? सांगा बरं. हू बिकेम द सर निगेटिव्ह? बी. ग्रेट. सो बी बिकम द निगेटिव्ह चार्ज. तर दिस इज द थिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बोलतो की जेव्हा पण केमिकल रिएक्शन जेव्हा पण होते, त्या केमिकल रिएक्शन मध्ये एक इलेक्ट्रॉन किंवा एक ॲटम असतो तो पॉझिटिव्ह चार्ज होतो, तर दुसरा वाला निगेटिव्ह चार्ज होतो. कारण त्यांच्यामध्ये काय होते? त्यांच्यामध्ये टेंडन्सी कसली असते? त्या टेंडन्सी ऑफ लूजिंग देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांचा जो बाहेरचा जो इलेक्ट्रॉन असेल, तो इलेक्ट्रॉन ते लूज करू शकतात. तर ह्याच्यात बघा, आता बघा सोडियम बघा. सोडियम आयन कसं काय बनलं? की बघा ह्याच्यामध्ये सोडियम आयन कसं काय बनलं? त्याच्यामध्ये 2 अँड 8 कारण ह्याचा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन जसं आपण ऑलरेडी बघितलं 1 इलेक्ट्रॉन हा आरामात लूज करू शकतो. तर 1 इलेक्ट्रॉन आरामात लूज करू शकतो कारण आउटर मोस्ट मध्ये किती आपल्याला लागतात कंप्लीट करायला? 3 इलेक्ट्रॉन्स. ह्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत का? द आन्सर इज नो. त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स नाहीये. तर 3 इलेक्ट्रॉन्स नाही म्हणून हा आरामात जो आउटर मोस्ट सेल आहे, हा तो आउटर मोस्ट सेल तो लूज करू शकतो आणि तो काय बनू शकतो? पॉझिटिव्ह बनू शकतो. म्हणून इथं बघा आपण बोलतो निकेल काय बनलाय? पॉझिटिव्ह बनलेला आहे. सेम गोज फॉर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम सुद्धा आपण करू शकतो आणि मॅग्नेशियमकडे आपण 2 पॉझिटिव्ह म्हणजे हे बघा इथं बघा 1, 2 आणि इकडे 3 असे पॉझिटिव्हचे नंबर्स वाढलेत म्हणजे काय झालेलं आहे? की बघा ह्याने एक निगेटिव्ह कमी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. अशा प्रकारे आपण नंबर बघतोय. दिस इज नॉट आय, दिस इज 1 दिस इज 1 ई म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केलेला आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केलेला आहे. भले इथं 3 इलेक्ट्रॉन्स त्यांनी लूज केले. बघा इकडे भले आणि इकडं बघा आउटर मोस्ट सेल कंप्लीट आहे का नाहीये? आउटर मोस्ट सेल इथं अॅल्युमिनियम मध्ये आपल्याला कंप्लीट दिसतो. मग हा काय झाला? ऑटोमॅटिकली न्यूट्रल झाला. दिस इज नॉट इव्हन पॉझिटिव्ह अँड दिस इज नॉट इव्हन निगेटिव्ह. दिस बिकेम्स न्यूट्रल. कारण ह्याच्याकडे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन्स सुद्धा आहेत आणि ह्याचा जो आउटर मोस्ट सेल आहे बघा, ह्याचा जो आउटर मोस्ट सेल आहे हा कंप्लीट
3 इलेक्ट्रॉन्सनी बनलेला आहे. सो दिस इज द थिंग. ठीक आहे. कोणाला कळालं, सगळ्यांना कळालं ही गोष्ट? किंवा कोणाला काय डाऊट असेल यू गाईज कॅन आस्क. Yes.